रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जवसुली एजंटांच्या गैरवर्तनावर आळा घालण्यासाठी अनुसूचित व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका वगळून आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी नवीन कडक मसुदा नियम जाहीर केले आहे। हे बदल 1 जुलैपासून लागू होणार आहे। या नव्या नियमांनुसार वसुली एजंटांनी ग्राहकांशी सभ्य, मर्यादित व सुसंस्कृत वर्तन करणे बंधनकारक असेल। अपमानास्पद भाषा, धमक्या, अयोग्य वेळेला भेटी व संदेश यावर थेट बंदी घालण्यात आली आहे। एजंटांनी केलेले सर्व कॉल रेकॉर्ड करणे बंधनकारक राहील आणि संध्याकाळी 7 नंतर ग्राहकांना फोन करता येणार नाही। याशिवाय लग्न, सणासुदीचे दिवस, घरातील मृत्यू, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या संवेदनशील प्रसंगी वसुली टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। वसुली एजंटांना आता विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक असून एजंट व त्यांच्या कर्मचाऱ्यांची पूर्व तपासणी करणेही बंधनकारक करण्यात आले। जर एखादे कर्ज प्रकरण न्यायालयात प्रलंबित असेल तर ते प्रकरण वसुली एजंटांकडे सोपवताना बँकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असेही मसुद्यात नमूद आहे। ग्राहकांची खासगी माहिती सुरक्षित ठेवण्याची पूर्ण जबाबदारी बँकांवर असेल आणि माहितीचा गैरवापर झाल्यास बँकांवर थेट कारवाई होऊ शकते। आरबीआयने स्पष्ट केलंय की बँकांनी नियुक्त केलेल्या वसुली एजंटांच्या वर्तनासाठी बँकाच थेट जबाबदार असतील। कर्ज वसुलीच्या नावाखाली होणाऱ्या धमक्या व छळाच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। अलीकडे सादर झालेल्या 2026च्या अर्थसंकल्पात ग्राहक हक्क संरक्षणाबाबत संकेत देण्यात आले होते असेही नमूद करण्यात आले आहे। या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण मजबूत करण्याचे संकेत दिले होते। आरबीआयने याच दिशेने पाऊल टाकत दुसरे दुरुस्ती निर्देश 2026चा मसुदा प्रसिद्ध करून त्यावर सूचना व हरकती मागवल्या आहेत। मंजुरीनंतर हे नियम अंमलात आणले जाणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।